फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? कालच्या न्यूज तुम्ही बघितल्या का हो? कालच्या न्यूजमध्ये राजकारणी मुलाने एक ॲक्सिडेंट केला. त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला. माझा विषय हा नाहीच आहे. त्यावर एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलं ना, ते वक्तव्य आपल्या डेली लाईफसाठी फार गरजेचं आहे. मला राजकारणामध्ये बिलकुल पण इंटरेस्ट नाही आहे. पण त्यांचं जे वक्तव्य आहे ना, ते वक्तव्य आपल्या लाईफसाठी खूप गरजेचं आहे. म्हणून मी हा विषय काढते आणि म्हणून मी ही व्हिडिओ पण त्या बेसवर बनवते. त्यांनी सांगितलं होतं, की सरकारसाठी सगळी लोकं समान आहे आणि ज्याने गुन्हा केलेला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलच. बरोबर आहे की नाही? सरकारसाठी सगळी लोकं समान आहे. ही लाईन बघा तुम्ही किती छान आहे. मग माझ्या लाईफचं सरकार कोण आहे? माझ्या लाईफचं सरकार मी आहे. आणि जर माझ्या सरकारमध्ये जर काही गुन्हा दिसतो आहे, काही चुकीचं दिसतं आहे, तर तिथे मी बोलायला नको का? हा माझा मेन विषय आहे. बघा, माझ्या लाईफचं सरकार मी आहे. मग माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या समाजामध्ये, माझ्या आजूबाजूला, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या घरामध्ये जर एखादी गोष्ट चुकीची घडते आहे, तर तिथे मी विरोध करायला नको का? आणि हा विषय मी का बोलते माहिती आहे? कारण की बऱ्याचदा आपलं कसं होतं माहिती आहे, आपण समोर दिसतं आपल्याला की हे चुकीचं घडतं आहे, हे नको घडायला. पण आपण तिथे बोलत नाही. का माहिती आहे? मला काय करायचं आहे? मी कशाला त्यांच्या भानगडीत पडू? त्यांचं ते मिटवून घेतील. दुसरं, जर समाजामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादी गोष्ट चुकीची घडते, तर तेव्हा आपण काय बोलतो माहिती आहे? नको, नको, मी कशाला बोलू? मी जर बोलली तर माझे रिलेशन खराब होतील. आणि तिसरी गोष्ट माझ्या घरामध्ये म्हणजे स्वतः मुलांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे? माझ्या मुलाने, माझ्या मुलीने जर काही चूक केली, तर ती मी पदरात घालते. नको, नको, त्याची चूक जर मी पुढे आणली, तर माझ्या मुलाचं नाव खराब होईल, माझ्या मुलीचं नाव खराब होईल, परिणामी माझंही होईल. आणि याच्याचमुळे 90% मुलं-मुली वाया जातात. जेव्हा आई-वडील आपल्या मुलांच्या चुका पदरात घालतात ना, तेव्हा त्या मुलांना कळतं, की आपण एक चूक केली तर आपले आई-वडील आपल्याला झाकून घेतात किंवा सांभाळून घेतात. मग आपण आयुष्यात किती पण चुका केल्या तरी आपले आई-वडील सांभाळून घेतील आणि ते परत, परत, परत चूक करतच राहतात. हे आपल्याला समजलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने हेच सांगितलं आहे. जी गोष्ट धर्माच्या विरुद्ध किंवा चुकीची घडते आहे, तिथे बोलणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ती समोर डोळ्याने बघताय आणि काही बोलत नाही आहे, तर ते तुमच्यासाठी पाप असणार आहे. ते काय असणार आहे? तुमच्यासाठी पाप असणार आहे, चुकीचं असणार आहे. मग कुठे बोलायचं किंवा नेहमी माणसाने सत्याची बाजू घेतली पाहिजे. काय घेतली पाहिजे? सत्याची बाजू. जे खरं आहे ते खरं आहे. मग माझा असो नाही तर परका असो. एखाद्या माझ्या व्यक्तीमध्ये आणि परक्या व्यक्तीमध्ये जर काही टफ फाईट झाली, तो जो बरोबर असेल मी त्याची बाजू घेणार. मग भले तो माझा नसला तरी चालेल. जो चुकला आहे त्याला त्याची चुकी दाखवलीच गेली पाहिजे. आणि जो बरोबर आहे समाजाने सुद्धा त्याची बाजू घेतल्याच गेली पाहिजे. हाच खरा धर्म आहे. नाहीतर प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे? प्रत्येकाला आपली इज्जत प्यारी असते, प्रत्येकाला आपले रिलेशन इम्पॉर्टंट असतात आणि प्रत्येकाला आपलं लाईफ इम्पॉर्टंट असतं. कुणाला कुणाच्या लाईफमध्ये काहीच गरज घेणं देणं नसतं. आणि जिथे फायदा असेल ना, तिथे लोकं त्या त्या ठिकाणी बाजू घेतात. का माहिती आहे? कारण की तिथे फायदा आहे ना आपला. मग भले ते चुकीची असो, तरी पण तिथेच बाजू घ्यायची, तिथेच जायचं. कारण की तिथे आपला फायदा होणार आहे. आणि जो बरोबर आहे, तिथे जर आपल्याला काही मिळणारच नाही आहे, तर त्याची बाजू घेऊन उपयोग काय? हे थांबायला हवं कुठेतरी. आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासून केली पाहिजे. कारण की माझं लाईफ माझं सरकार आहे. आणि माझ्या सरकारामध्ये मी काही चुकीचं होऊ देणार नाही, हे मी माझ्या डोक्यामध्ये फिक्स केलं पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर कोणतीही चुकीची गोष्ट घडल्या गेली नाही पाहिजे. मग तो माझा माणूस करत असो नाही तर परका करत असतो. मी त्याला तिथे ओरडणारच, मी त्याला तिथे त्याची शिक्षा देणारच, मी तिथे त्याला बोलणारच, त्याला विरोध करणारच. मला विरोध करताच आला पाहिजे. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे. हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि तेवढी हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. अर्जुनसुद्धा बोलले होते की हे माझे गुरु आहे, हा माझा भाऊ आहे, हे माझे पिता आहे.
मी कसं काय लढू? हो की नाही? गुरुला तर आपण किती मोठं स्थान देत असतो. तरी पण तिथे तेव्हा त्यांनी विरोध केला आणि तेव्हाच भगवंत श्रीकृष्णाने समजून सांगितलं, की आपले जरी लोक असले तरी ते चुकीचे वागतात, त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मग हे जर आपल्याला सगळं कळतंय, आपण जर 10 वेळेस गीता वाचतोय, ऐकतोय, तरी पण माझ्या भेजामध्ये का नाही शिरत आहे? माझ्या डोक्यामध्ये ही गोष्ट शिरली पाहिजे आणि त्यानुसार मी वागलो पाहिजे. त्यानुसार मी ॲप्लिकेबल केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी मी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. तेव्हाच त्या गीतेचा काहीतरी फायदा होईल ना. मी मागे पण एकदा सांगितलं, लागेल तेवढे प्रवचनं वाचा तुम्ही. पण त्या प्रवचनामध्ये काय सांगितलंय भगवंताने हेच जर तुमच्या डोक्यात शिरत नसेल, तुम्ही आत्ता प्रवचन वाचताय आणि दुसऱ्यांदा जर कुणाला म्हणजे वाईट वागतायत किंवा एखादं पाप करतायत, काय उपयोग आहे तुमच्या पारायणांचा? हे महत्त्वाचं आहे. हे शिका तुम्ही. हे घ्या तुम्ही. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक यू सो मच.